गोपाल बाबा आश्रम आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथलं बघा तुम्ही, हा परिसर फार सुंदर आहे. पिठापूरमध्येच हे स्थान आहे आणि साधारण मला वाटतं आमच्या पिठापूरचं जे स्थान स्वामी भवन तिथून हे ट्रॅक्सने आम्ही इथे आलो आणि हे साधारण एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. काल भैरवांचं स्थान आहे आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे काल भैरवांची, तुम्ही इथे बघू शकता. खूपच छान मूर्ती आहे काल भैरवांची. काल भैरव आश्रमाचंच इथे आहे बघा, बघू शकता. खूप छान असं इथे शिवलिंग दिसतंय. बराच मोठा हा आश्रमाचा भाग आहे. माहिती पण तिथे समोर दिलेली आहे, ती बघते. गोपाल बाबा आश्रम ची माहिती इथे दिलेली आहे. माहिती दिलेली आहे गोपाल बाबा आश्रमाची. पुढे गोपाल बाबा महाराज की जय. दिगंबरा इथे यांनी दिलेलं की 35 वर्षापूर्वी आंध्र प्रदेश विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर गोपाल बाबा महाराज पहिल्यांदा अवतरले आणि काही शेकडो वर्षाच्या समाधीतून बाबा उठून आले असल्याने त्यांच्या जटा कमरेपर्यंत आणि नखांच्या भेंडोळ्या होत्या. बाबा दिगंबर अवस्थेत होते. काही वर्ष विविध ठिकाणी भ्रमण करून भक्तांना दर्शन देऊन बाबा सन 2008 विजयादशमीच्या दिवशी पिठापूरला अवतरले आणि मग म्हटले की मेरा घर आहे असं सांगून ते बाबांनी आश्रम स्थापन केला. असा शिर्डीतील द्वारकामाई इथून साईबाबांच्या धुनीतून अग्नी आणून बाबांनी पिठापूर आश्रमात 9 जानेवारी 2009 रोजी अखंड धुनी प्रज्वलित केली. बाबांची धुनी फक्त ही भक्त भाविकांची कर्म आणि प्रारब्ध क्षीण करणारी असून मनोकामना पूर्ण करणारी. बाबांनी भक्तांना 3 आज्ञा केल्या. त्यानुसार आश्रमात नित्य अन्नदान, विनामूल्य विद्यादान, वस्त्रदान आणि गोशाळा सुरू करण्यात आली. बाबा हे श्री दत्तात्रय, श्रीपाद शिवल्लभ, नरसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, साईनाथ, गजानन महाराज, श्री माणिक प्रभू यांच्या परंपरेमधले हे सद्गुरू आहेत बघा. आणि देश विदेशी भक्तजनांना स्वप्नात दृष्टांत देऊन पिठापुरात बोलवून शरणार्थी भक्तांसोबत अनंत लीला करून दर्शनास येणाऱ्या भक्तजनांचा उद्धार झाला. कार्तिक वैद्य षष्ठी शके 1938 20 नोव्हेंबर 2016 रोजी यांनी देह समाधीस्थ करते. आश्रमात ज्या जागी बाबा राहिले तिथे बाबांच्या आज्ञेनुसार त्यांच्या समाधी देण्यात आली आणि समाधीतून बाबांचे विश्वकुंडली जागृतीचे काम अखंड सुरू असून भक्तजन रक्षणाचे कार्य बाबा समाधीतून अनंतपटीने संचारित करत आहेत. श्री गोपाल बाबा महाराज की जय. आहे बघा, हा पूर्ण परिसर हा गोपाल बाबा आश्रमाचा आहे. खूप छान असा हा परिसर दिसतोय मला इकडे. आणि इकडे हे पारायण मंदिर आहे. पारायण मंदिराकडे आपण जाऊया. एका बाजूला समाधी मंदिर आहे, एका बाजूला पारायण मंदिर. असे दत्तगुरूंचेच हे अवतार गोपाल बाबा महाराज. वा, खूप सुंदर इथे मला इथे दिसतोय अश्वत्थ वृक्ष आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं इथे बघा. संगमरवरी शिवलिंग आहे, पादुका आहे आणि अश्वत्थ वृक्ष दिसतोय. पण मला त्या ठिकाणी पण अजून दुसरा वृक्ष दिसतोय या साईडला. दत्तगुरू महाराजांचे विविध अवतार असं असलेलं इथे सगळे दिसत आहेत, वेगवेगळे महाराज. इथे बघू शकता तुम्ही हिमालयामधले जे एक आहेत सद्गुरू, त्यांचा फोटो इथे आहे. त्यांच्या सहस्त्रहार चक्रामधनं तुम्ही बघू शकता की कसं या ब्रह्मांडीय शक्तीने त्यांच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. दिव्य स्वरूपात
इथे या साधूंचे दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि खूप छान इथे आपल्याला एक वेगळा असा अनुभव येतो. अवधूत चिंतनम मूलाधारपासून चक्र सुरुवात होऊन बघा इथेच ह्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली त्या बाजूने शिवलिंग आहे आणि इकडे ही नागराज देवता तुम्हाला दिसते. नागराज देवाय नमः. धुनी आहे इथे गोपाळ बाबा महाराजांची अखंड धुनी तुम्ही बघा. हे पाही अखंड धुनी आहे. जशी आपण बघतो साईबाबांच्या इथे जशी धुनी आहे त्याप्रमाणे ही धुनी आहे. आणि असं म्हणतात की गोपाल महाराजांनी इथे ही धुनी आणली होती आणि ती बघू शकता की अशी ही धुनी इथे सुरू आहे. खूपच छान. धुनी आहे बघा. साईबाबांच्या इथून इथे हे हवन कुंड लिहिलेलं आहे. गोपाल बाबा महाराजांचं हे हवन कुंड आहे बघा. हे असे अवधूत अवतार आणि इथे मला दिसत आहेत 4 वेगवेगळे असे यज्ञकुंड. इथे 4 प्रकारचे आहेत. म्हणजे ह्या 4 यज्ञकुंडामध्ये हवन होत असतं. आणि बघा इथे गोपाल महाराजांचं परत तुम्हाला इथे दर्शन होतंय. तुम्ही अगदी बघू शकता की त्यांचे जेव्हा ते प्रगट झाले होते त्यावेळेस ते कसे होते आणि त्यांच्या बोटाची नखं बघा किती वाढलेली आहेत. याच्यामध्ये जटा नाहीये पण त्यांच्या बोटाची नखं तुम्ही बघू शकता. असे हे गोपाल बाबा महाराज अवधूत अवतार दत्त दिगंबरांचा. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. गोपाल बाबा आश्रमचा हा परिसर आहे आणि या परिसरामधून आता आम्ही पुढे आलेलो आहोत. ती आहे समाधी मंदिर गोपाल बाबांची. इथे हे समाधी मंदिर आहे. आमच्या ट्रीपमधले सगळे साधक इथे आणि इथे पण अवधूत वृक्ष खूपच छान आहे. गणपती बाप्पांची इथे मूर्ती खूप सुंदर आहे. गोपाल बाबा महाराज अवलिया अवतार आपण ज्यांना म्हणतो आणि त्यांनी हा अवलिया अवतार आणि त्यांनी वापरलेल्या ह्या इथे वस्तू आहेत. हा अवतार बऱ्याच जणांना माहिती पण नाहीये. स्वामींनी इथे दर्शन दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री स्वामींनी कुरोपूरला चातुर्मासात असताना त्यांनी त्या गुहेमध्ये, आता ह्याच्यातले बऱ्यापैकी काही जण माझ्याबरोबर येऊन गेलेले आहेत किंवा काहींचं झालेलं आहे कुरोपूर, त्यांना तिथं गेलं असं सांगितलेलं त्यांनी की तिथं हा जप हे झालेला आहे, फुटलेला आहे, सुजलेला आहे. तर दत्तात्रयांचं स्थान हे त्या गुरुचरित्रामध्ये किंवा श्रीपाद श्री वल्लभामध्ये लिहिलं आहे की औदुंबराच्या मुळाशी दत्तात्रयांचं माझं स्थान असणार आहे. तर दत्त महात्म्यामध्ये 52 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये 108 ओव्या आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त दत्तांच्या लीला आहेत. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ येतो श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये. श्रीपादांच्या लीला आहेत, म्हणजे पिठापूरच्या जन्मापासून ते कुरोपूरच्या कर्मभूमी तपोभूमीच्या त्या अवतारामध्ये. आणि ते तो इतका सुंदर आहे, आपण जसं आता बोलतो ना तसा तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठली ओवी नाही किंवा काही नाही. तो पहिले तेलुगूमध्ये लिहिला गेला आणि तो जो मूळ ग्रंथ खरा आहे तो जिथे आता पादुका आहेत ना त्याच्या तो खाली आहे. आणि ती जी जागा आहे ती त्यांची जन्मभूमी, म्हणजे त्यांच्या आईची डिलिव्हरीची ती जागा आहे.
त्यांनी लिहिलं होतं की माझ्या इथं जन्मस्थानी मोठं संस्थान होईल, मुंग्यांप्रमाणे इथं लोक येतील. जे महाराज मठामध्येच आम्ही आलोय. इथे तुम्ही बघू शकता श्री 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 कमलजा देवी समद श्री भीमाशंकर स्वामी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव, पार्वती पते हर हर महादेव. गोपाल बाबा आश्रम इथे औदुंबराच्या सान्निध्यात आम्ही आहोत आणि खूप छान एक वेगळीच ऊर्जा आम्हाला इथे जाणवते आणि खूप छान असा हा परिसर आहे गोपाल बाबा आश्रम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ, दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. माझ्यासोबत आहे पीस रेकी फॅमिलीमधलेच औरंगाबादचे साधक राजू सेठ आणि त्यांच्या पत्नी गंगाताई. त्यांना दीक्षा आपण दिलेली होती रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 1ची. आणि त्यांचा मुलगा शुभम पण आणि उत्साहात आहे. शुभम आमच्यासोबत आहे आणि छान सगळीकडे अगदी फिरतोय आणि छान उत्साहात सगळं देवाचं काम तो करतोय, सेवा करतोय. तर खूप सगळ्यांना खूप नक्कीच आध्यात्मिक अनुभव हा छान असेल. गंगाताई तुला कसं वाटतंय? शुभम छान वाटतंय ना तुम्हाला? ताई कसं वाटतं? मला खूपच छान वाटतंय. दादा तुम्हाला? अविस्मरणीय क्षण आहे.